हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत, पण आज आभाळ आलेलं आहे, पाऊस येईल असं वातावरण झालेलं आहे. तर आता संध्याकाळी 7-8 वाजता तर गरजायला सुद्धा चालू झालेलं होतं. तर इथं देवाचं आणि तुळशीचं पण अजून थोडासा बाहेर उजेड आहे. 6:30 अंधार पडेलच आता, पण म्हटलं राहिला की थोडं परत राहून जातं, म्हणजे आताच लावून घ्यावं. तर धार वगैरे काढून झालेले, आता स्वयंपाक करायचा आहे. आता स्वयंपाकात जास्त काय नाही, पोरं पण गेलेत मामाकडं. आणि लेकरं घरात नसले की स्वयंपाकाचं टेन्शन नसतं आपल्याला, म्हणजे काय असेल ते एवढं हे बनवा ते बनवा असं होत नाही. 1-2 वेळा स्वयंपाक केलं की काम होतं. त्यामुळं आता सध्या घरात काहीच काम नाही असं झालेलं आहे. तर त्यांना सुट्टी काही जास्त नाही, 4-5 दिवसच आहे, तेवढंच ते राहून येतो म्हणले. तर कारण आता ह्यावेळी बघा सुट्ट्या कमी केल्यात शाळेच्या. तर 5 एप्रिललाच त्यांचा रिझल्ट आहे आणि 3-4 एप्रिलला त्यांना बुक घ्यायला बोलवले, पुढच्या वर्षीची पुस्तकं. तर एका ताईंची कमेंट होती की हे कपाट तुम्हाला बनवायला किती खर्च आला. आता खर्च म्हटलं तर असं काय एवढा सांगता येणार नाही, पण जास्त नसेल ह्याला. फक्त बाहेरूनच फर्निचर जे काय आहे ते असं हे डोअर केलेलं आहे. आणि आतनं हे आपलं भिंतीतलं कसं नेहमीचं काळ्या फरशीचं जे कडाप असतं ना तसलंच आहे. ह्याला फक्त मी हा कागद चिटकवलेला, पण डब्यामुळं काय झाला आहे, तो डब्बा जसा पुढं मागं आपण ओढल तसा तो कागद फाटून गेलेला आहे खालचा. वरचा चांगला राहिलेला आहे, जिथं स्टीलचा डब्बा किंवा प्लॅस्टिकच्या बरण्या ठेवलेल्या आहेत ना तिथं चांगलं राहिलं आहे. फक्त ह्या डब्यासाठी मोठं डबा आपण ओढलं केलं ना तो पेपर फाटून जातो. इथं वरती जो लावला होता इथला दोन्ही संगच लावलेले आहेत, पण वरचं अजिबात खराब झालेलं नाही. हा बघा इथला व्यवस्थित आहे, आतला मात्र खराब. आता कसं त्याला कलर पण केला नव्हता आणि त्या फरशाला आमच्या पॉलिश पण केलेलं नव्हतं. आहे असं वरती पण दिसतंय बघा, तसं खडबडीत होतं. त्यामुळं ते अगोदर करायचं ते केलं नाही, नंतर ते काय करता आलं नसल्यामुळं. आणि यात साहित्य भरपूर बसतं. पुढं पण एक लाईन राहते भरण्याची, पाठीमागं पण एक असं डबल बसतंय. खाली डब्याला फक्त सिंगल डबं बसतात आणि स्टीलच्या डब्याच्या पाठीमागं पण छोटं डबं आणि इथं वरती पण पाठीमागं एक आणि पुढं एक असं डबल बसवता येतं. आता जे गरजेचं आहे, जे आपल्याला रेग्युलर लागतं ते समोर ठेवलेलं आहे आणि जे कधीतरी यूज पडतं ते मागं ठेवलेलं आहे. तर एवढं डबं मोठं म्हणलं तर एवढं जास्त नाहीत बसत, ह्यात एवढंच बसतात. आणि बाकीचं वरती पोटमाळ्यावरती सुद्धा आहेत. मग उन्हाळ काम केलेलं ते एका डब्यात थोडं थोडं ठेवलेलं असतं आणि बाकीचं मग मसाल्याची भरणी ते असं ह्या लाईनावरती सगळं पोटमाळ्यावरती डबा आहेत. आणि वर फर्निचरमध्ये आहे त्यात पण असंच न लागणारं भांडी कोण अशी कधी तर आपल्याला यूज होणारी असं स्टोरेज त्यात ठेवून दिलेलं आहे. ती वर्षातनं एकदाच साफ करायला काढत असतो. तर आता संध्याकाळच्या 4:30 वाजत आलेल्या होत्या, तर आभाळ आल्यामुळं असं वातावरण होतं. तर आज वरची आता पोरं नाहीत म्हणल्यानंतर काम पण नसतंय, तर म्हटलं तर वरचं थोडंसं ह्याला पाडव्याला खालचं थोडं थोडं साफ केलं. आणि आता जे काय राहिलं आहे वरचं ते म्हटलं आज जाळ्या वगैरे फॅन पुसायचं होतं, ते वरचं थोडं करूयात. पोरं लेकरं घरात असले की कसं त्यांचं सारखं 5-5 मिनिटाला काहीतरी बनवून द्यायचं असतं नवीन. ते काही एकदा जेवण बनवलं आणि ते खाल्लं असं होत नाही. त्यामुळं लेकरं घरात नसले की मग कामच नाही असं होतं. मग त्यावेळी आता मग साफसफाईची कामं म्हणजे आपली जी एक्स्ट्राची कामं आहेत त्याला वेळ मिळतो म्हटलं मग ते करावीत. आणि गरमी एवढी भयंकर गरमी आता चालू झाली. तर कपडे आता घड्या करत ठेवतानाच कपाट पण काय तर आता जान्हवी आमची विस्कटल्याशिवाय तिला कपडे घेताच येत नाहीत. एक घ्यायला गेलं की तिचं विस्कटलेलं असतंच. त्यामुळे प्रत्येक वेळी कपडे ठेवताना तिचा कप्पा आहे तेवढा आवरावा लागतो. बाकीचं इकडं जास्त विस्कटत नाही, पण तिनं जरा हे घालू का ते घालू, हे काढणार एकदा ते काढणार आणि ते परत तसंच आहे असं फेकतं. तिला घडी करायला अजिबातच येत नाही. तर ही सगळी आता घड्या केलेली मग जागच्या जागेला. तर तिचं कपाट मात्र मग ती कप्पा प्रत्येक वेळी ठेवताना ते आपणच बघून व्यवस्थित ठेवून दिलं तर राहतं, नाहीतर मग विस्कटलेलंच असतं किती पण नीट ठेवा. तर आता शाळेची कपडे पण इस्त्री करून ठेवायचेत. सोमवारपासूनच आता मला वाटतं शनिवारी शाळा चालू होते, पण शनिवारी काय ते जाणार नाहीत, सोमवारपासून डायरेक्ट मग जाते. तर आता चहा नानांसाठीचा चहा फक्त नानांचा मम्मीचाच असतो तो करायचा होता संध्याकाळचा. आणि आता हे सकाळचं आहे.
तर ना आता उन्हाळा चालू आहे, तर म्हटलं वजन कमी करण्यासाठी ही आपल्याला उन्हाळ्यात कसं आपण पाणी पण जास्त पितो आणि जेवण कमी जातं. जर बघूया म्हटलं झालं तर आता माझं कसं 55-56 त्याच्या खाली काय येतच नाही आणि लवकर माझं वजन पटकन वाढतं, कमी मात्र लवकर होत नाही. त्यामुळं आता म्हटलं उन्हाळा आहे, थोडंसं बघावं असं म्हणजे ट्राय करून. गोड आजपासून साखर पूर्णच बंद करायची असं ठरवलं. 8 दिवसाचंच पाळायचं ठरवलं, कारण महिनाभर ते होत नाही, काय तर मध्ये इकडं तिकडं गेलं की झालं परत ते राहतं. 8 दिवसच करून बघूया म्हटलं. आज 1 तारीख आहे. तर इथं मी सकाळी मी जिऱ्याचं पाणी घेतलं होतं. जिरं रात्री चमच्यावर जिरं पाण्यात भिजत ठेवलेलं होतं आणि सकाळी उठल्यावर म्हणजे एक तास व्यायाम केलताच. व्यायामच्या अगोदर मग ते जिरं पाणी घेतलेलं होतं आणि नंतर आंघोळ झाल्यानंतर इथं मी पालकचा ज्यूस केलेला आहे. तर इथं पालक, पुदिना, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रकचा छोटा तुकडा टाकलेला आणि लिंबू. आता लिंबू मला पित्ताचा त्रास असल्यामुळं सूट करत नाही ते, त्यामुळे ह्यात टाकल्यानंतर आता मी काल पण घेतलेला होता पालकचा ज्यूस आणि आज पण घेते. पण हा ज्यूस खरं अगोदर वाटलं हा ज्यूस कसा लागतोय, पण ठीक लागतो, असं काय वाटत नाही, तो आपण पिऊ शकतो. आणि पालक असं पण आपल्याला वेट लॉससाठीचा विषय नाही त्याचा खरं, पण आपण आपल्या ह्याच्यासाठी डोळ्यासाठी किंवा केसांसाठी, स्किनसाठी सुद्धा ते चांगलं आहे. असं भाजी पालक आणते मी, पण भाजी कोण खायला नको म्हणतात, केली तर ती मला एकटीलाच खावी लागते. तर मग त्यासाठी मी म्हटलं आतापासून मग पालकचा ज्यूस आपण नेहमीच घेऊ शकतो. बीट पण आणलेत, कधी भोपळ्याचा, कधी पालकचा, कधी बीट. भोपळ्याचा मी घेत होते असं पण पालकचा पहिल्यांदाच आत्ता 2 दिवस झालं मी घेते. तर इथं आता भोपळ्याचा ठेचाच किंवा सुकी भाजी. तर इथं भरपूर सगळी हिरवी मिरची, लसूण बारीक केले, तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलं, थोडीशी हळद टाकली आणि मिरची थोडीशी जास्तच. भोपळा कसा थोडासा गोडसर असतो त्यामुळे तिखट केलेलं आहे आणि मीठ टाकून झाकून ठेवलं. यामध्ये आता कुठलं शेंगदाण्याच कूट वगैरे असं काहीच टाकलं नाही. शेंगदाण्याच कूट टाकू शकता तुम्ही थोडं, पण आहे असंच केलेलं आहे. वाफेवरती शिजवलं बिना पाणी टाकता. आणि नाश्त्यासाठी म्हणाल तर मग मी आता इथं मोड आलेलं जे सगळं मटकी, हिरवं मूग आणि हरभरा आहेत ते मी माझ्यासाठी घेतलं. तर हा अगोदरचा व्हिडिओ आहे. आज यामध्ये मी ॲड केलं आहे. मुलांसाठी ह्याची खीर बनवलेली होती. ओला नारळ होता म्हणून. तर नारळाची साल काढून डायरेक्ट हा मिक्सरमधून मी फिरवून घेतला. आता ह्यात पोरांना ड्रायफ्रूट वगैरे आवडत नाहीत, त्यामुळं काही टाकलेलं नव्हतं मी. तांदूळ तुपात थोडंसं चमच्याभर तुपात भाजून भिजत ठेवलेलं होतं 1 तासभर पाण्यात. डायरेक्ट सगळं यातच मिक्स केलं. तांदूळ पण, किंवा आपण उकळी आल्यानंतर ते मिक्स करतो, किंवा हे असं जरी मिक्स केलं तर ह्याला हलवत मात्र कंटिन्यू राहावं लागतं, नाहीतर चिकटते. आणि साखर इथं मग लागल एवढी साखर टाकून घेतलेली आहे. तर सगळं असं डायरेक्ट मिक्स करून अशा पद्धतीची पण खीर पटकन होते आणि चवीला सुद्धा छान लागते आणि शिजून तयार झालेले आहे. हे असं जशी शिजल तशी घट्ट होत जाते. आता थोडं निम्मं पाणी निम्मं दूध यूज करते. नुसतं दूध म्हटलं तर ती फारच लगेचच घट्ट होते. मग थोडीशी खीर असली तर तसं चालतं, पण आम्ही शक्यतो असं अर्धं पाणी आणि अर्धं दूध यामध्ये यूज करतो. आणि ड्रायफ्रूट कधी टाकते, पण पोरांना जास्त ते दाताखाली आलेलं नको असतं. तर गव्हाच्या खिरीत टाकते, पण तांदळाच्या खिरीत जास्त आवडत नाही. वरून तूप टाकलं, थोडंसं चवीपुरतं मीठ, गॅस बंद केल्यानंतरच मीठ टाकले आणि वेलची पावडर टाकून मस्त अशी खीर छान लागते. अशी पण खीर. आणि इथं मी संध्याकाळी ह्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण पण लवकरच करते, असं पण लवकर असतं. तर भात चपाती पूर्ण बंद केलेली मी. संध्याकाळी असं हलकंच थोडंसं भाकरी, अर्धी भाकरी वगैरे असं. आणि नंतर मी तर मेथीचं पाणी घेतलेलं आहे. तर दुपारी मेथी 1 चमच्याभर मेथी पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि ते पाणी नंतर गरम करून संध्याकाळी जेवल्यानंतर 1 तासानं कुठलं पण एक गरम पाणी, त्यात जिरा, ओवा, दालचिनी असं आता घरात मसाल्याच पदार्थ असतात, त्यातलं एक कुठलं तर टाकून ते प्यायचं. 8 दिवस बघूया म्हटलं ट्राय करून. 56 आहे आता, 1 किलो झाला तरी बघूयात म्हटलं. तर असं होतं आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.